हाय स्टुडंट, चॅनेलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा चॅनेलवर सबस्क्राईब करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहील आणि तुमचे कुठलेही प्रॉब्लेम मिस होणार नाही। तुमचे 15 मार्क्स हे तुमच्या हातात आहेत, ते कसे मिळवायचे तर ते तुम्ही जर व्हिडिओ पाहिलात तर ॲज इट इज तुम्हाला ह्याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील चॅप्टर 5 रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग, तर यामधील ज्या काही 4 रूल्स होते आणि जे काही फॉर्म्युला होता तर तो फॉर्म्युला आणि एक प्रॉब्लेमसुद्धा आपण घेतलेला आहे। पार्ट 1 मध्ये तुम्हाला ते भेटून जाईल। तर चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंट यावरील प्रॉब्लेमची प्लेलिस्ट तयार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहू शकतात। तर आज आपण प्रॉब्लेम सेकंड घेत आहोत। तर सेकंड प्रॉब्लेम तुमच्याकडे असेल काही हरकत नाही, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि प्रॉब्लेमला सोडवू शकतात। तर बघा, प्रॉब्लेम अगोदर आपण वाचून घेऊयात काय काय प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे इन्फॉर्मेशन। तर बघा, यू आर गिवन द फॉलोइंग फिगर्स रिलेटिंग इन अजिंठा लिमिटेड जळगाव फॉर 2016। तर बघा, आयटम्स दिलेले आहेत बजेटिंग आणि ॲक्च्युअल। तर हे 3 कॉलम तर आपल्याला ॲज इट इज आन्सरमध्ये घेणं महत्त्वाचं आहे आणि बाकीचे जे 2 कॉलम्स असतात तर त्यामध्ये व्हेरियन्स, फेवरेबल अँड ॲडवर्स तर हे आपण घेत असतो, ठीक आहे। तर ॲडवर्स अँड व्हेरिएबल, फेवरेबल आणि ॲडवर्स तर हे ह्याचा एक कॉलम असतो आणि पर्सेंटेज ऑफ व्हेरियन्स। तर असे 5 प्रॉब्लेमचा आपला फॉर्मॅट असतो, तर ते सुद्धा आपण बघितलेलं आहे। आणखीनसुद्धा आज आपण घेणार आहोत। तर बघा, सेल्स दिलेले आहेत, डायरेक्ट मटेरियल दिलेले आहे, डायरेक्ट वेजेस दिलेले आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस दिलेले आहेत, फायनान्शियल एक्सपेन्सेस आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस आहेत। तर बघा, हे सेल्स आहे आणि ही जी काही कॉस्ट आहे तर या कॉस्टची टोटल करून आपल्याला डायरेक्टली दिलेली आहे ॲज इट इज, तर ही आपल्याला घ्यायची आहे। तर प्रॉफिट बिफोर, तर हे आपला काय दिलेलं आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स हे आपल्याला टोटल कॉस्ट इथे दिलेली आहे। प्रॉफिट बिफोर टॅक्ससुद्धा दिलेला आहे, त्यानेच कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे, ठीक आहे। तर आपण घेत असताना टोटल कॉस्ट म्हणून हे घेणार नाहीत, कारण डायरेक्टली आपण लेस करून घेणार आहोत प्रॉफिट बिफोर टॅक्स, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला टॅक्स दिलेला आहे, तर प्रॉफिट बिफोर टॅक्समधून आपण टॅक्स लेस करतो, त्यानंतर आपल्याला भेटतं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स। तर हे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं तर पहा, ॲज इट इज हे तुम्हाला आयटम्स लिहून घ्यायचे आहेत, त्याच्या अमाऊंट, ॲक्च्युअल आणि बजेटिंग यामध्ये दोन्ही अमाऊंट अगोदर तुम्ही लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल। तर बघा, सेल्स किती आहेत बजेटेड 75,000 आणि ॲक्च्युअल किती आहेत 19,000। त्यानंतर डायरेक्ट मटेरियल आहेत 13,000, त्यानंतर 37,500, त्यानंतर डायरेक्ट वेजेस आहेत 10,500, 7,500 आहेत ॲक्च्युअलचे, त्यानंतर 10,500 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत आणि 15,000 हे ॲक्च्युअल आहेत। त्यानंतर फायनान्शियल एक्सपेन्सेस 3,000 आहेत आणि तिकडे नंतर 2,250 हे ॲक्च्युअलमध्ये दिलेले आहेत। सेलिंग एक्सपेन्सेस किती आहेत 7,500 आहेत, त्यानंतर 10,500 हे ॲक्च्युअलमध्ये आहेत। तर आता इथे पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तर ही जी काही सेल्स आहे तर या सेल्समधून ही कॉस्ट लेस करायची आहे। तुम्हाला काय भेटणार आहे तर प्रॉफिट बिफोर टॅक्स हा भेटणार आहे। प्रॉफिट बिफोर टॅक्स इथे लिहा, प्रॉफिट बिफोर टॅक्स, प्रॉफिट बिफोर टॅक्स। तर हे कसं भेटलं आपल्याला तर सेल्स मायनस कॉस्ट। तर बघा, सेल्स किती आहेत तर 75,000 आहेत आणि प्रॉब्लेममध्येच आपल्याला टोटल कॉस्ट दिलेली आहे, म्हणजेच किती, डायरेक्ट मटेरियल 30,000, डायरेक्ट वेजेस 10,500, त्यानंतर 10,500 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्लस 3,000 प्लस 7,500 प्लस किती झाले तर 61,500 झालेले आहेत। तर अशा पद्धतीचा कॅल्क्युलेटर हा तुम्हाला एक्झाममध्ये अलाउड आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर बघा,
सेल्स किती आहेत 75,000. 75,000 मायनस करायचे आहेत कॉस्ट. हे 30,000, 10,500, 10,500, 3,000 आणि 7,500 याची टोटल किती दिलेली आहे 61,500. ही लेस करा 61,500. तर किती आलेलं आहे 13,500 प्रॉफिट बिफोर टॅक्स आलेला आहे. तर त्यांनीसुद्धा आपल्याला वरती दिलेलं आहे 13,500 प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर याचा किती आहे ॲक्च्युअल अमाऊंटचा 17,250 हा झाला प्रॉफिट बिफोर टॅक्स. त्यानंतर तुम्हाला यातनं लेस करायचं आहे टॅक्स. हे टॅक्स लेस करून घ्या. टॅक्स किती दिलेला आहे 3,000 आणि 3,750 हे दिलेलं आहे. तर हे लेस करून घ्यायचं आहे. तुम्हाला काय मिळेल त्यानंतर तर बघा प्रॉब्लेममध्येच आन्सर आपल्याला दिलेला आहे. तर आता हे 13,500 मायनस 3,000 करा किती राहतील तर 10,500. तर हे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स आपल्याला भेटलेला आहे. तर बघा आपल्याला भेटलेला आहे नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 10,500. बजेटेड आणि ॲक्च्युअल किती 13,500 भेटलेला आहे. तर आपल्याला ॲज इट इज जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं होतं ते आपण ॲज इट इज इथे घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथे व्हेरियन्स ॲडवर्स अँड फेवरेबलमध्ये काय करायचं आहे तर जे काही सेल्स आहे ठीक आहे बिझनेसचा सेल्स आहे बजेटेड किती होतं 75,000चं. ॲक्च्युअलमध्ये किती सेल्स वाढले आपले 19,000. म्हणजेच आता 90,000 मायनस 75,000 करा बरं किती राहतील तर 15,000. तर हे 15,000 आपले काय झाले तर फेवरेबल झाले की ॲडवर्स झाले तर फेवरेबल झाले. तर आपला सेल्स वाढला म्हणजे चांगलं झालं हे फायदाच झालेला आहे. तर आता फेवरेबल झालेला आहे. तर याचा आता पर्सेंटेज ऑफ व्हेरियन्स कसं कॅल्क्युलेट करायचं तर बघा 15,000 डिवायडेड 75,000. 15,000 भागिले 75,000 इंटू 100 करायचं आहे. किती येईल तर 20% येणार आहे व्हेरियन्स. त्यानंतर सेकंड पहा काय दिलेलं आहे कॉस्ट आहे डायरेक्ट मटेरियल. बजेट किती केलेलं होतं आपण 30,000चं ठीक आहे पण ॲक्च्युली खर्च किती झाला आपला 37,500. तर 37,500 मायनस 30,000 करा. 37,500 मायनस 30,000 करा 7,500. तर 7,500 आपल्या ॲक्च्युअलमध्ये खर्च झालेला आहे जास्तीचा. तर हे काय झालं आपल्यासाठी ॲडवर्स झालं म्हणजे चांगलं झालं का तर नाही. तर 7,500 याला 30,000 डिवायडेड करा आणि इंटू 100 करा. पर्सेंटेज ऑफ व्हेरियन्स भेटेल आपल्याला 25,000. तर अशा पद्धतीने याचं कॅल्क्युलेशन हे तुम्हाला करायचं आहे. थोडंसं बॅकग्राऊंड आवाज जर तुम्हाला जास्त येत असेल तर हे समजलं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकतात. नाही समजलं तर कमेंट करा ठीक आहे. तर माझ्या आवाजाची काही अडचण येत असेल तर सांगा नक्की. तर बघा इथे व्हेरियन्स पर्सेंटेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर बघा डायरेक्ट वेजेस ही काय आहे कॉस्ट आहे ठीक आहे. तर कॉस्ट 10,500 बजेटेड होतं आणि ॲक्च्युअलमध्ये 7,500चा आपला खर्च झालेला आहे. तर बजेट आपण कितीचं ठेवलेलं होतं तर 10,500. ॲक्च्युली खर्च कितीचा झाला तर 7,500. तर 3,000 हे आपल्यासाठी फेवरेबल झालं. कसं तर हे आपण बजेट आपल्याला वाटलं होतं की 10,500 लागेल परंतु 7,500च लागलं. तर हे आपल्यासाठी चांगलं फायदेशीर झालं. तर याची पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. 3,000 डिवायडेड बाय 10,500 इंटू 100 करा किती येतील पर्सेंटेज तर 28.57% येणार आहेत. त्यानंतर बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसचं पण असंच करायचं आहे. तर बघा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस बजेटेड किती होतं आपलं 10,500चं बजेट होतं परंतु लागलं किती 15,000. तर किती 4,500 आपल्याला आणखीन खर्च करावा लागला. तर हे आपल्यासाठी चांगलं नाही. तर हे ॲडवर्स आहे. तर 4,500 भागिले 10,500 करा इंटू 100 करायचं आहे. पर्सेंटेज किती येणार आहे 42.86%. त्यानंतर बघा फायनान्शियल एक्सपेन्सेस बजेटेड किती होते 3,000. ॲक्च्युअलमध्ये किती 2,250 खर्च झाला. आपला बजेट होतं 3,000चं 2,250 खर्च झाला म्हणजे 750 हे आपले फेवरेबल आहेत. कारण इथे बजेट 3,000चं होता परंतु खर्च कमी केला त्यामुळे हे फेवरेबल आहे. तर 750 डिवायडेड 3,000 इंटू 100 करा. पर्सेंटेज 25% येणार आहेत.
त्यानंतर बघा सेलिंग एक्सपेन्सेस बजेटेड किती आहेत 7,500 आणि ॲक्च्युअलमध्ये खर्च किती झाला तर 10,500चा. तर 10,500 मायनस 7,500 करा, किती राहतील तर 3,000. तर हे 3,000 आपल्यासाठी फेवरेबल नाही तर ॲडवर्स आहेत. 3,000 भागिले 7,500 इंटू 100 करा, किती येतील पर्सेंटेज तर 40% हे येणार आहेत. त्यानंतर तुम्हाला प्रॉफिट बिफोर टॅक्स बघा 13,500 होता बजेटेडमध्ये आणि ॲक्च्युअलमध्ये किती झालेला आहे 17,250. तर 17,250 हा प्रॉफिट झालेला आहे. तर हे आपल्यासाठी चांगलंच असणार आहे. तर कितीने जास्त झालेला आहे प्रॉफिट आपल्याला 3,750ने जास्त झालेला आहे प्रॉफिट. तर हे आपल्यासाठी फेवरेबल असणार आहे. तर 3,750 डिवायडेड 13,500 इंटू 100 करा, किती येतील पर्सेंटेज 27.78% येणार आहेत. त्यानंतर बघा टॅक्स आपण घेतलेला आहे. तर हे जे काही टॅक्स आहे ते ठीक आहे. तर टॅक्स आधी बजेटेड कितीचा होता तर 3,000चा होता. 3,000 बजेटेड होता. ॲक्च्युअलमध्ये कितीचा भरावा लागला आपल्याला टॅक्स तर 3,750. तर हे 750 आपल्यासाठी ॲडवर्स असणार आहेत कारण हे फेवरेबल नसणार आहेत. कारण तर बघा आपलं बजेटच होतं 3,000चं परंतु करावं लागलं किती 3,750. तर हे ॲडवर्स आहे, चांगलं नाही. तर 750 डिवायडेड 3,000 इंटू 100 करा, पर्सेंटेज किती येतील तर 25% येणार आहेत. त्यानंतर बघा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स तर आपल्याला अगोदरच काढून दिलेला आहे. तर याचे पर्सेंटेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर बघा 10,500 हे बजेटेड होतं, ठीक आहे. 10,500 हे बजेटेड होतं, नंतर 13,500 आपला प्रॉफिट झालेला आहे. तर हे आपल्यासाठी फेवरेबल असणार आहे कारण प्रॉफिट हा कधीही जास्त जर झाला तर ते आपल्या बिझनेससाठी चांगलंच असणार आहे. तर 13,500 मायनस 10,500 करा, किती राहतील तर 3,000. 3,000ने इन्क्रीज झालेला आहे आपलं प्रॉफिट. तर हे आपल्यासाठी फेवरेबल असणार आहे. 3,000 डिवायडेड किती करायचं आहे 10,500 याला इंटू 100 करायचं आहे. पर्सेंटेज किती येतील तर 28.57% हे आपल्याला भेटणार आहे. तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स तर अशा पद्धतीने तुम्हाला रेस्पॉन्सिबिलिटी अकाउंट हे सोडवायचं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक प्रॉब्लेम अशाच पद्धतीने घेतलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत, ठीक आहे. त्याआधी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तसेच ॲडव्हान्स अकाउंटिंगमधले आपण जवळपास पूर्ण चॅप्टरचे एक प्रॉब्लेम 2-2 तसेच 3-3 काही चॅप्टरचे घेतलेले आहेत आणि मॅनेजमेंटचे सुद्धा आपण भरपूर प्रॉब्लेम घेतलेले आहेत. आणखीन जर तुम्हाला कुठल्या चॅप्टरचे प्रॉब्लेम पाहिजे असतील तर तसे मला कमेंट करा, आपण ते सुद्धा आणखीन प्रॉब्लेम घेऊ, जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होईल, ठीक आहे. तर हा तुम्हाला 15 मार्कासाठी क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तर अशा पद्धतीनेच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये विचारले जातील. तर काही अडचण असल्यास नक्की मला कमेंट करा, तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल, ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेमसोबत. तोपर्यंत अभ्यास करा, काही अडचण आली तर कमेंट करा. धन्यवाद.